डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानव मुक्तीचा लढा पुकारलेल्या ऐतिहासिक चौदार तळे परिसरात एका लोकप्रतिनिधीनेच परमिट रूम आणि बियर बार सुरू करण्याचा घाट घातल्याने महाडमध्ये संतापाची लाट उसळली आहे। शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुनील अग्रवाल यांनी चौदार तळ्यापासून अवघ्या 150 मीटर अंतरावर बार सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून याला विविध सामाजिक संघटना आणि स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले करण्यासाठी केलेल्या सत्याग्रहाला लवकरच 100 वर्ष पूर्ण होत आहेत। या ऐतिहासिक आणि पवित्र स्मृती जपण्याऐवजी याच परिसरात मद्य विक्री केंद्र सुरू करण्याच्या प्रयत्नामुळे जनभावना दुखावल्या गेल्या आहेत। सिटी सर्वे नंबर 810 ब 811 ते 814 मधील इमारतीच्या तळमजल्यावर आरती सुनील अग्रवाल यांच्या नावे हे परमिट रूम व बियर बार प्रस्तावित आहे। विशेष म्हणजे याच ठिकाणी 15 दिवसांपूर्वी बियर शॉपी देखील सुरू करण्यात आली आहे। या प्रस्तावाविरोधात महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे तक्रारींचा ओघ सुरू झाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व उपनगराध्यक्ष संदीप जाधव, सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा जोशी, राजेंद्र जोशी यांच्यासह स्थानिक रहिवासी संघ आणि आंबेडकर अनुयायांनी लेखी निवेदने दिली आहेत। महाड नगर परिषदेने या प्रस्तावाबाबत हरकती नोंदवण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली आहे। या ठिकाणी केवळ नवीन बारला परवानगी नाकारावी असे नाही, तर सुरू झालेली बियर शॉपी देखील तातडीने बंद करावी अशी मागणी उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी केली आहे। ऐतिहासिक वारसा असलेल्या परिसरात मद्य विक्री सुरू झाल्यास युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाईल आणि परिसराचे पावित्र्य नष्ट होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने याला परवानगी दिल्यास जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनांनी दिला आहे। आता या संवेदनशील मुद्द्यावर राज्य सरकार आणि प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जी बियर शॉपी या जागा मालकांनी सुरू केलेली आहे 15-20 दिवसापूर्वी, ती सुद्धा बेकायदेशीर आहे। तिलाही आमचा विरोध आहे, कारण बियर शॉपी जर उघडायची असेल तरीसुद्धा त्या नगरपालिकेची ना हरकत दाखला आवश्यक असतो। हा राज्य उत्पादन शुल्क विभागानं घेतला आहे की नाही आम्हाला माहिती नाही, परंतु नगरपालिका यासाठी कुठल्याही प्रकारचा ना हरकत दाखला अद्याप दिलेला नाही आणि ना हरकत दाखला नसताना देखील जर अशा प्रकारची बियर शॉपी सुरू झाली असेल तर हे पूर्ण बेकायदेशीर आहे आणि ती बियर शॉपी देखील त्वरित बंद करण्यात यावी अशा प्रकारची मागणी ही या भागाचा नगरसेवक म्हणून आणि या शहराचा नगरसेवक उपनगराध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी मागणी करतो की या परिसरातील नागरिकांनी देखील हा बियर शॉपी बंद व्हावं, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बार किंवा परमिट रूम सुरू करू नये अशा प्रकारचं निवेदन आणि त्या परिसरातील नागरिकांच्या सह्या देखील दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे RPIच्या विविध संघटना आहेत, त्यांनी देखील नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना भेटून या संदर्भात आपल्या या त्वरित या ठिकाणी बियर शॉपी बंद करावी आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं परमिट रूम किंवा बार रेस्टॉरंटला परवानगी देऊ नये अशा प्रकारची मागणी केलेली आहे। आणि एक सुजाण नागरिक म्हणून या ठिकाणी मी निवेदन करतो की कुठल्याही प्रकारचं राज्य उत्पादन शुल्क विभागाने देखील याबाबत ही बाब गांभीर्याने घ्यावी। हा प्रश्न अस्मितेचा आहे आमच्या, कारण या चौदार तळ्याच्या परिसरामध्ये संपूर्ण देशभरातून पर्यटक येतात आणि अशाच पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जर बियर शॉपी किंवा अनैतिक असे व्यवसाय सुरू असतील तर एकदम निषेधार्ह आहे। मी याचा निषेध करतो। बियर शॉपी बंद नाही झाली तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? बियर शॉपी बंद म्हणजे जी बियर शॉपी त्यांनी सुरू केलेली आहे पूर्ण बेकायदेशीर आहे। ना हरकत दाखला नगरपालिकेने कुठल्याही प्रकारचा दिलेला नाही आणि याबाबत आम्ही माहिती देखील घेतली की आपण गेल्या 2-3 वर्षामध्ये ते ना हरकत दाखला या ठिकाणी त्यांना बियर शॉपीसाठी दिलेला नाही, कारण विदाऊट ना हरकत दाखला या ठिकाणी बियर शॉपी कशी सुरू झाली हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने याचा खुलासा करणं आवश्यक आहे। त्या ठिकाणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना देखील निवेदन दिलेलं आहे। याबाबत योग्य ती कार्यवाही होईल अशी अपेक्षा आहे। जनोदय करिता मिलिंद माने, महाड।